हॅलो. हां अच्छा ते आलेत काय? नाही नाही मी येतो हां हां. सर ते कर्वे कटेकल फार्मास्युटिकल्स. हां ते आलेत ऑफिसमध्ये आणि त्यांचं काहीतरी काम आहे अर्जंटमध्ये, तर मला जावं लागेल सर. जाऊ नये मग. पण सर जाऊ कसा? नाही म्हणजे इथून स्टेशन लांब आहे आणि ते बाहेर साईडचं काम चालू आहे ना, तर रिक्षा ऑटो कॅब काहीच येत नाही सर. कार घेऊन जा आणि काम झालं की वेळेत परत ये. मी कार घेऊन जाऊ सर? तुम्ही थोडे स्ट्रिक्ट आहे पण कसले भारी आहे सर, तुमच्यासारखा बॉस. होईल प्रमोशन होईल. थँक्यू सर. सशाच्या स्पीडने जाऊ देतो सर. खूप छान झालं होतं जेवण. जेवणाची चव खूप छान होती. हे घ्या पैसे. धन्यवाद. काय झालं? काय झालं भावना? अरे बापरे, एवढी भांडी. आता एवढी भांडी कोण घासणार? ताई, हा मी हे काम करू शकते. तुम्ही? हो, जे काय त्यांचे पैसे ठरले असतील तेच मला द्या. ठीक आहे कर. हा. बरं झालं. देशमुख साहेब कुठे आहेत? सॉरी सुभाष काका, देशमुख सर इथे येणार होते पण काही कारणास्तव त्यांना गावी जावं लागलं. सॉरी तुम्हाला उगाच ड्युटीवरून इथे यावं लागलं. ठीक आहे, काय हरकत नाही. स्वामी, अहो एवढी भक्ती करतो आम्ही तुमची, इतका त्रास का होतोय आम्हाला? काहीतरी चुकत असेल आमचं. मग सांगा ना काय चुकतंय ते. मला ह्यांची काळजी वाटत होती म्हणून मी खोटं सांगू नये इकडचं काम करते आणि मला टेन्शन येऊ नये म्हणून लोनचं खोटं कारण सांगून येऊनात वळवळ फिरताय. आता तुम्हीच आमची मदत करायची. माझ्या बायच्या लग्नाची जबाबदारी स्वामी आता तुमची. जेव्हा माणूस सगळे प्रयत्न करून थकतो तेव्हा तुमच्याकडे येतो ना. आम्ही सगळे प्रयत्न केले, आता तुम्ही आमची मदत करा. मॅक कुठे राहिला? मूर्ख. हां सर बोला. अरे कुठे आहेस तू? किती वेळ लागणार आहे? सर मी येतच होतो पण नेमकं गाडीचं टायर पंक्चर झालंय. मला अर्जंट मीटिंग अटेंड करायची आहे. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये, मेन रोड सुद्धा खूप लांब आहे. इथून मी कसा येऊ? सर टेन्शन घेऊ नका, मी मॅडमला सांगतो दुसरी गाडी पाठवायला. अरे त्याला डबल वेळ लागेल मूर्ख. लास्ट मोमेंटला मीटिंग सुद्धा पोस्टपोन होऊ शकत नाही. अरेच सर, अरे आयडिया. तुमच्याबरोबर तायडे पण आहेत, म्हणजे सर्वरी मॅडम पण आहेत ना, मग त्यांची बाईक आहे ना, तिला सांगा ती बाईक देईल तुम्हाला. ती लेडीज बाईक हा ती घेऊन मी ऑफिसला जाऊ. मॅक तू रिझाईन कर, नाहीतर मी स्वतः तुला हाकलून देईन. असलं स्टाफच नको मला ऑफिसमध्ये. कामावरून काय करताय तुम्ही? टाइम मध्ये पोहोचायला पाहिजे मीटिंगला म्हणून आयडिया देतोय मी. हो प्लीज. सर ऐका, तुम्ही मागा बाईक पटकन कोणाला कळणार पण नाही आणि ऑफिस मध्ये पोहोचले असाल. तुम्हीच बोलले ना, अडला हरी सरूचे पाय धरी. मी असं काही करणार नाहीये. होल्ड कर. अरे होल्ड. हॅलो मिस्टर तेलंग. या हो पोहोचतोय मी. बाय. हॅलो
हॅलो. गाडी पंक्चर झाली तेव्हा सांगायचं ना. आतापर्यंत काय ते केलं असतं मी दुसरं काहीतरी. अरे ते तेलंग पोहोचतील आता तिथे, मला उशीर होईल. नाही नाही सर, असं नाही झालं पाहिजे, ते जाम वाईट दिसेल. तुम्ही ऐका सर, तायडे म्हणजे मॅडमचा ऑप्शन सोपा आहे. तुम्ही बाईक मागा, पोचून जाल तुम्ही. पाहिजे तर मी हेल्प मागू का तिच्याकडे? मला आता तू दुसरं काही सांगू नकोस. नाही नाही, तिला फोन कर तिला. वाटलं करतो. आईला या साप आणि मुंगूसच्या भांडणात मी मरणार आहे एक दिवस. तायडे. हा बोललो बॅटरी. तायडे प्लीज एक हेल्प कर ना, थोडा प्रॉब्लेम झालाय. सर आहेत ना तिथे, त्यांना तुझी बाईक दे ना. काय शायनरला? ए नाही मी नाही देणार. का? हे तायडे असं करू नको यार, प्लीज हेल्प कर ना. मला नोकरीवरून काढून टाकतील ते, प्लीज प्लीज. अरे यार सगळं तुझ्या नोकरीवरती कसं येतं रे? प्लीज 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 प्लीज. चल ठीक आहे. सर हे मी आल्या. काय रे शाळेत आहेस का? त्याच्याकडून मेसेज पाठवायला स्वतःहून विचारलं असतं तर नाही नसती बोलली मी. चल सोडते. एक मिनिट मी चालवणार आहे. हे माझी गाडी आहे, मी चालवणार. तुला यायचं तर चल, नाहीतर बस इथेच. नाहीतर मी जाते आत काम करायला. हे नाही थांब. शायनर नीट पकडून बसा. माझी बेबू ना एकदम भुंगाट चालते, भुंगाट. माहितीये मला. चला. ऐक ना, जरा स्पीड वाढवून. मला मीटिंगला पोहोचायचं. या स्पीडमध्ये उद्या पोहोचू आपण. मला काय उन्हात फिरायला मजा येते म्हणून मी स्लो नाही चालवते. बडबड कमी आणि स्पीड जास्त असं म्हणालो मी. अरे हा काय फटाक्यातला बाण आहे काय असा झुपकन जायला? तशी माझी बेबू भुंगाटच जाते, पण कधी कधी तिला बरं नसतं. आणि तिचं स्पीडच एवढा आहे. मी करते ना ट्राय, तू जरा चुपचाप बस. सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे जरी थांबवावे तरी होत जाते जरी थांबवावे तरी होत जाते मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे